श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. इक्ष्वाकु वंशात महाभीष नावाचा राजा होता. त्याने अनेक महायज्ञ केले. त्या पुण्याईने तो स्वर्गात गेला. एकदा तो ब्रह्मदेवाच्या सभेत बसला होता. तेथे गंगाही आली होती. दोघांनी एकमेकांना पाहिले. त्यांना परस्परांविषयी ओढ वाटू लागली. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला. तुम्ही भूलोकी मनुष्य जन्म घ्याल म्हणे. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वर्गात याल. ब्रह्मशापानुसार गंगा मृत्यूलोकी येण्यास निघाली. वाटेमध्ये अष्टवसूंची भेट झाली. ते रडत होते म्हणून गंगेने विचारपूस केली. ते म्हणाले, आम्ही वसिष्ठांची कामधेनू चोरून नेली म्हणून त्यांनी आम्हाला तुम्ही मनुष्यांचा जन्म घ्याल असा शाप दिला. स्थानभ्रष्ट झाल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. वसूंनी गंगेचे वृत्त विचारले. तीही भूलोकी जन्म घेणार आहे हे कळताच ते म्हणाले, आम्ही तुझे पुत्र म्हणून जन्म घेऊ. आमचा जन्म होताच तू आम्हाला जलरूपात प्रवाहात सोड, म्हणजे मनुष्य देह टाकून आम्ही पुन्हा वसुलोक घेऊ. गंगा म्हणाली, हे तर आसुरी कृत्य होईल. लोक माझी निंदा करतील. वसू म्हणाले, तू 7 अर्भकांना पाण्यात सोड आणि एकाचे पालन पोषण कर. आम्हा अष्टवसूंचा अंश त्यांच्या ठिकाणी असेल. तुझा पुत्र संसार करणार नाही. तो महाज्ञानी प्रतापी महात्मा असेल. त्यांचे म्हणणे मान्य करून गंगा भूलोकी निघाली. प्रतीप हा हस्तिनापूरचा राजा. तो एकदा मृगयेसाठी गेला होता. भटकंती दमून भागून तो गंगेच्या काठी विश्रांतीसाठी बसला. त्यावेळी गंगा स्त्री रूपाने पात्रातून प्रगट झाली व राजापाशी येऊन त्याच्या उजव्या मांडीवर बसली. राजाला मोठे आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस? ती म्हणाली, राजा, मी गंगा आहे. तू माझ्याशी विवाह कर. राजा म्हणाला, मी एक पत्नीव्रत आहे. तू माझ्या उजव्या मांडीवर बसलीस म्हणून मला कन्या किंवा सुनेसारखी आहेस. तू माझ्या मुलाची शंतनूची पत्नी हो. गंगा म्हणाली, ठीक आहे. त्याच्यापासून मला जो पुत्र होईल तो तुझ्या वंशाची कीर्ती वाढवेल. त्या पात्रामध्ये ती अंतर्धान पावली. महाभिषाने प्रतीप राजाच्या पोटी शंतनू म्हणून जन्म घेतला होता. त्याला आपली कन्या द्यावी म्हणून देशोदेशीचे राजे प्रयत्नशील होते. प्रतीपने शंतनूला राज्याभिषेक केला. वानप्रस्थ आश्रमात जाताना तो शंतनूला म्हणाला, तुझा गंगेशी विवाह होणे हे विधी लिखित आहे.
तू तिचा स्वीकार कर. एकदा शंतनू मृगयेसाठी गंगातीरी गेला होता. तेव्हा गंगा सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रगट झाली. तिचे लावण्य पाहून शंतनू मुग्ध झाला. त्याने तिच्याशी विवाह करण्याचे ठरवले. तेव्हा गंगा म्हणाली, महाराज, मी तुमच्याशी विवाह करण्यास तयार आहे. पण त्यानंतर मी जे काही करीन ते तुम्ही मानले पाहिजे, अन्यथा मी तुमचा त्याग करून निघून जाईल. शंतनूने अट मान्य केली. तिच्याशी विवाह करून सुखाने कालक्रमणा करू लागला. यथावकाश गंगेला दिवस गेले. ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. तिने त्याला ताबडतोब गंगेच्या प्रवाहात सोडले. राजाला अतिशय दुःख झाले, पण तो वचनाने बांधला होता. आपल्या पट्टराणीला जाब विचारू शकला नाही ना, कारण वचन दिलं होतं. अशा प्रकारे तिने एकूण 7 पुत्र गंगेला अर्पण केले. तिला झालेला 8वा पुत्र सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला घेऊन तो गंगेकडे निघाली तेव्हा शंतनूला राहवले नाही. त्याने तिला अडवले. तो म्हणाला, चांडाळणे, तू आई आहेस की राक्षसी? माझा वंश वाढूच द्यायचा नाही असाच विचार आहे काय? हा पुत्र राहू दे. गंगेला अष्टवसूंचे बोलणे आठवले. वसूंना मिळालेल्या शापातून ते मुक्त झाले होते. ती शंतनूला म्हणाली, महाराज, तुम्ही वचन मोडले. आता मी येथे राहणार नाही. या मुलाला मी मोठा करीन व मगच आणून दे. अशा प्रकारे वसूंचे कार्य करून व तिला मिळालेला शाप भोगून गंगा आपल्या पुत्रासह एकदम अदृश्य झाली. त्याला राजकारभारामध्ये रस वाटेना. तो तासनतास गंगेच्या काठी बसून तिच्या आठवणी काढायचा. अशी 36 वर्ष लोटली. एके दिवशी त्याने गंगेचे उगमस्थान शोधायचे ठरवले. प्रवास करीत तो हरिद्वार येथे आला. तेथे एक तरुण बाणांनी बांध घालून नदीचा प्रवाह अडवित होता. राजाला आश्चर्य वाटले. त्याला त्या तरुणाबद्दल आपुलकी वाटली. त्याने पुढे जाऊन तरुणाची चौकशी केली. तेव्हा तो गंगेच्या प्रवाहात गुप्त झाला. आज आपला पुत्र असता तर याच्या एवढाच असता, या विचाराने त्यास रडू आले. तो गंगेला उद्देशून म्हणाला, एवढी कठोर होऊ नकोस. तू मला पुत्र आणून देण्याचे वचन दिले होतेस, ते कधी पूर्ण करणार? तेव्हा गंगा मानवी रूपाने प्रगट झाली. तिच्या बरोबर तो तरुण होता. ती शंतनूला म्हणाली, महाराज, हा घ्या आपला पुत्र. याचे नाव देवव्रत आहे. याला वसिष्ठांनी ज्ञान, परशुरामाने धनुर्वेद व बृहस्पतींनी मंत्रविद्या शिकवली आहे. याला युवराज करा. हा सोमवंशाची कीर्ती वाढविल. हा तुमची आज्ञा पाळेल. सुदृढ, सुलक्षणी, तेजस्वी, अलंकाराने सुशोभित व महाज्ञानी अशा देवव्रताने पितृचरणांना वंदन केले. पिता पुत्रांची भेट करवून गंगा अदृश्य झाली. दोघे हस्तिनापुरामध्ये आले. लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याचे स्वागत केले. शंतनूने त्याला युवराज पद दिले. तोही आपल्या पित्याला राजकार्यामध्ये सर्वोपरी म्हणजे सहाय्य करू लागला. एकदा शंतनू यमुनेच्या परिसरातील अरण्यात शिकार करीत हिंडत होता. अचानक कुठून तरी दिव्य सुगंध आला. त्या सुगंधाच्या अनुरोधाने शोध घेत तो नदी तीरी आला. जवळच कोळ्यांची
वस्ती होती. काठावर एक तरुणी होडीमध्ये बसली होती. तिचे लावण्य पाहून राजा मोहित झाला. तिच्याच अंगाला दूरवळ रेंगाळणारा दिव्य सुगंध येत होता. राजाने तिची चौकशी केली. हे सुंदरी, तू कोण आहेस? येथे कशासाठी आली आहेस? ती म्हणाली, मी कोळ्याची कन्या आहे. नौका हाकून उतारूंना पैलतीरी नेते व येथे आणते. शंतनू त्या कोळ्याच्या घरी गेला. त्याला आपला परिचय दिला व त्याच्या मुलीला मागणी घातली. कोळी म्हणाला, महाराज, माझी कन्या रूपवान सद्गुणी आहे. तुम्ही तिला पट्टराणी करावे. तिला जो पुत्र होईल त्याला तुम्ही राजसिंहासन द्यावे. ही अट मान्य असेल तरच मी माझी मुलगी तुम्हाला देईन. राजा अनेक वर्ष पत्नी सौख्यापासून वंचित होता. कोळ्याची अट मान्य करणे म्हणजे गंगापुत्र देवव्रतावर अन्याय करणे हे जाणून होता. तो काहीही न बोलता उठला आणि नगरात परतला. त्याचे मन एकसारखे सत्यव्रतीकडे ओढ घेत होते. पण करणार काय? तो चिंतातूर व उदास दिसू लागला. पित्याच्या उद्विग्न मनस्थितीत पाहून देवव्रताला राहवले नाही. त्याने विचारले, तात, मी असताना तुम्हाला कसली काळजी? तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला देव दुर्लभ वस्तूही आणून देईन. शंतनू म्हणाला, देवव्रता, तुझ्यासारखा सुपुत्र मला लाभला हे माझे भाग्य. पण तू एकटाच आहेस. तुला पाठीराखे भाऊ असावेत असे मला वाटते. त्यांचे बोलणे ऐकून देवव्रत प्रधानास म्हणाला, महाराजांना धर्मसंग्रहासाठी विवाह करायचा आहे. त्यांना अनुरूप अशी एखादी वधू बघा. इकडे शंतनू वधू शोधार्थ निघालेल्या पुरोहितांची भेट घेतली व म्हणाला, यमुना तीरी कोळ्यांच्या वस्तीत धीवर कन्या सत्यवती आहे. तिच्या देहाला दिव्य सुगंध येतो. मग तिच्याशीच विवाह करायचा आहे, अन्य कोणी नाही. पुरोहितांनी देवव्रताला राजाचा मनोदय कळविला. तेव्हा तो त्वरेने कोळ्याच्या घरी गेला व पित्यासाठी सत्यवतीला मागणी घातली. कोळी म्हणाला, शंतनू महाराजांनी माझ्या कन्येला पट्टराणी केली व तिच्या पुत्राला छत्रपती केले तरच हा विवाह जुळेल. देवव्रत म्हणाला, मी युवराजपद सोडून दे, सत्यवतीच्या पुत्रावर छत्र धरे. हे मी त्रिवार सत्य बोलतो. मी माझा शब्द खाली पडू देणार नाही. कोळी म्हणाला, युवराज, तुम्ही आपला शब्द पाळाल, पण तुम्ही विवाह केला आणि तुमच्या पुत्रांनी गादीवर अधिकार सांगून बंड केले तर? तेव्हा सत्यवतीच्या पित्याची बोलणे ऐकून देवव्रताने आपल्या पित्याच्या हितासाठी उपस्थित पुरोहित व देवांच्या साक्षीने मोठ्याने गर्जना करून प्रतिज्ञा केली, मी शंतनू पुत्र देवव्रत आजपासून हस्तिनापूरच्या युवराजपदाचा त्याग करून आमरण ब्रह्मचारी व व्रतस्थ राहीन अशी प्रतिज्ञा करतो. आजपासून सर्व स्त्रिया मला गंगा माते समान आहेत. मी संतती वाचून मोक्षपदाची प्राप्ती करून घे. ही प्रतिज्ञा असं म्हणतात दुमदुमली. पित्यासाठी राजसत्तेचा त्याग, स्वतःच्या कामनेचा त्याग, केवढे हे धैर्य! देवांनी पुष्पवर्षाव करून त्याच्या पितृभक्तीला दाद दिली. ऋषीवर्यांनी त्याच्याबद्दल धन्योद्वार काढले आणि उपस्थितीने जय जयकार केला. कोळ्याची समाधान झाले. त्यांनी सत्यवतीला देवव्रताच्या स्वाधीन केले. त्याने तिला सोन्याच्या रथातून हस्तिनापुरात आणले. चांगला मुहूर्त पाहून त्याचे शंतनूशी लग्न लावले. त्यावेळी शंतनूने देवव्रताला मनपूर्वक आशीर्वाद दिला. देवव्रता, तू माझ्या सुखासाठी सर्व सुखांना तिलांजली देऊन भीषण प्रतिज्ञा केली म्हणून लोक तुला भीष्म म्हणतील. तू इच्छारमणी होशील. तू त्रिभुवना धन्य होशील. तू शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद नावाचा पुत्र झाला. विचित्र वीर्य हा त्याचा दुसरा पुत्र. काही वर्षांनी शंतनू कालवश झाला. भीष्माने त्याची उत्तर क्रिया केली. चित्रांगदाला राज्याभिषेक केला.
त्याने भीष्माच्या साह्याने थोर पराक्रम करून दिग्विजय मिळविला. हस्तिनापूर वैभव संपन्न झाले. पुढे गंधर्वाच्या राजाने हस्तिनापुरावर स्वारी केली. त्याच्याशी युद्ध करता चित्रांगद कपटाने मारला गेला. भीष्माच्या भीतीने गंधर्व पळून गेले. त्यामुळे हस्तिनापूर सुरक्षित राहिले. भीष्माने सत्यवतीचे सांत्वन केले, प्रजेला धीर दिला, विचित्रवीर्याला राज्याधिकार दिले व त्याच्यासाठी वधू संशोधन आरंभिले. त्यावेळी काशीराजाने आपली 3 कन्यांचे अंबा, अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर मांडले आहे, असे ऋषीराजांनी सांगितले. तेव्हा भीष्माने त्या मुलींना जिंकले. शाल्वादी राजांचा युद्धात पराभव करून तो विजयी होऊन हस्तिनापुरात आला. त्या कन्यांना सत्यवतीच्या स्वाधीन केले. त्यावेळी अंबा म्हणाली, मी मनोमन शाल्व राजाला वरले आहे, मला जाऊ द्या. भीष्माने तिला रथात बसवून व बरोबर पुष्कळ सैन्य देऊन शाल्वाकडे पाठवले, पण त्याने तिचा स्वीकार केला नाही. भीष्माने माझा पराभव करून तुला नेली आहे, आता तू त्याचीच हो, असं म्हणाला. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. मग अंबा निराशेने हस्तिनापुरास आली. तोपर्यंत भीष्माने व्यासादिकांच्या उपस्थितीत अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह लावून दिला होता. अंबा भीष्माला म्हणाली, शाल्व माझा स्वीकार करीत नाही, आता मी तुम्हालाच माळ घालते. भीष्म म्हणाला, मी ब्रह्मचारी आहे, तू मला माते समान आहेस. मी माझ्या धाकट्या भावासाठी तुला जिंकून आणले होते, तू माहेरी जा. आंबेला तो अपमान वाटला. तिने बद्रिकाश्रमास खडतर तपश्चर्या केली. तिच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या परशुरामाने तिला दर्शन दिले. आंबेने सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाली, भीष्म तुमचे शिष्य आहेत, त्यांचा माझ्याशी विवाह लावून द्या. तिला घेऊन परशुराम हस्तिनापुरास आला. त्याने भीष्माला आंबेशी विवाह करण्यास सांगितले. भीष्माने त्याला नकार दिला. संतापलेल्या भार्गवाने भीष्माशी 23 दिवस भयंकर युद्ध केले, पण त्याला शिष्याचा पराभव करता आला नाही. त्याने भीष्माचे कौतुक केले. आंबेला माहेरी जाण्यास सांगून तो स्वस्थानी परतला. सुडाने पेटलेल्या आंबेने भीष्माला धडा शिकविण्यासाठी घोर योग साधना करून देहत्याग केला. द्रुपद हा पांचाल देशाचा राजा. त्याने पुत्रप्राप्तीसाठी शिवाराधना केली. शंकराने त्याला वर दिला, राजा, तुझा पुत्र कन्या रूपाने जन्म घेऊन मग पुरुष होईल. आंबेने स्त्री रूपाने द्रुपदाच्या पोटी जन्म घेतला. त्याने तिचे जन्मव्रत कोणालाही कळू दिले नाही. तिचे पुरुषात रूपांतर होणार म्हणून तिचे शिखंडी असे नाव ठेवले. तिला पुत्राप्रमाणेच वस्त्राधिक घालून वाढविले. दाशार्ण देशाच्या राजकन्येशी तिचा विवाह लावून करून दिला. शिखंडी पुरुष नसून स्त्री आहे हे लक्षात येताच ती माहेरी निघून गेली. या फसवणुकीने संतापलेला दाशार्ण राजाने द्रुपद राजावर स्वारी केली. इकडे शिखंडीने ग्रहत्याग केला. ती अरण्यात जाऊन रडू लागली. तेथे कुबेराचा एक गण वास करीत होता. त्याने तिचे सांत्वन केले. तिचे वर्तमान जाणून त्यास दया आली आणि तो तिला म्हणाला, मी काही दिवसांसाठी तुझे स्त्रीत्व स्वीकारून माझे पुरुषत्व तुला देतो. तुझे कार्य संपन्न झाल्यावर आपण आदलाबदल करू म्हणे. त्याप्रमाणे शिखंडी पुरुष झाली आणि कुबेराचा गण स्त्री झाला. त्याचे आभार मानून शिखंडी नगरात परतला. त्याने द्रुपदाला सर्व हकीकत सांगितली. त्याने दाशार्ण राजाला संदेश पाठविला, माझा शिखंडी पुरुषच आहे. गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. दाशार्ण राजाने काही स्त्रियांना पाठविले.
शिखंडी पुरुषच आहे हे कळताच राजाचे समाधान झाले. तो आपल्या देशात परतला. या प्रकाराने त्याची कन्या स्तंभित झाली. त्याने तिला पुन्हा शिखंडीकडे पाठविले. शब्द पाळण्यासाठी शिखंडी पुन्हा अरण्यात गेला. त्याच वेळी कुबेराचे आगमन झाले. आपल्या गणात स्त्री रूप पाहून त्याला मोठे नवल वाटले. त्याच्याकडून सर्व वृत्तांत कळताच कुबेराला राग आला. त्याने गणाला शाप दिला, शिखंडी जिवंत असेपर्यंत तू स्त्री होऊनच राहा. शिखंडी पुरुषच राहील. शिखंडीने कुबेराचे पाय धरले. कुबेराने त्याचे पुरुषत्व कायम ठेवून त्याला अनेक आशीर्वाद दिले. हे वृत्त द्रुपदाला कळताच त्याला खूप आनंद झाला. मग त्याने शंकराचा जय जयकार केला आणि शिखंडी आंबेचा पुनर्जन्म असल्याचे त्याच्या मनात भीष्माबद्दल पराकोटीचा द्वेष होता. विचित्रवीर्य आंबा आणि अंबालिका यांच्यासह सुखाने कालक्रमण करीत होता. त्याला दुर्धर व्याधी होऊन तो निपुत्रिकच मरण पावला. सत्यवतीला खूप दुःख झाले. हस्तिनापूरच्या गादीला कोण बसवावे आणि कुणाला बसवावे असा हा प्रश्न होता. सत्यवतीने वंशवृद्धीसाठी भीष्माला विवाह करण्यास सांगितले, पण त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा सत्यवती त्याला म्हणाली, मी पित्याकडे असताना कुमारी दशेत पराशरापासून मला एक पुत्र झाला होता. माझे कौमार्य अभंग ठेवूनच त्याचा जन्म झाला. त्याचे नाव व्यास. त्याने मला कोणतेही कार्य करण्यास येईल असे वचन दिले आहे. संकटकाळी आपत्वर्म म्हणून पूर्वीही अनेक राजस्त्रियांनी पतिनिधनानंतर ऋषींशी सहवास करून राज्याला वारस म्हणून अपत्यांना जन्म दिलेला आहे. मी व्यासाला बोलवते. तो विचित्रवीर्याच्या दोन्ही स्त्रियांना पुत्र संतान देईल. मी भीष्मालाही ते पटले आणि तो म्हणाला, माते, तुला योग्य वाटेल ते कर. हस्तिनापूरचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे. सत्यवतीने व्यासांचे स्मरण केले. ते तात्काळ प्रकट झाले. सत्यवतीने सर्व वस्तुस्थिती सांगून अंबिका आणि अंबालिका यांना वीर्यदान देऊन गर्भवती करण्यास सांगितले. व्यास म्हणाले, मी तुझे कार्य करतो, पण तुझ्या सुनांना माझे तेज सहन होईल का? सत्यवती म्हणाली, तूच त्यांना धीर दे. मग तिने मध्यरात्रीस अंबिकेला व्यासापाशी पाठविले. तिला त्यांचे तेज सहन झाले नाही. व्यासांनी तिच्याशी सहवास केला. मग ते सत्यवतीला म्हणाले, अंबिकेला बलवान पुत्र होईल, पण मला पाहून तिने डोळे मिटून घेतले म्हणून तो पुत्र अंध होईल. त्याचप्रमाणे तिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो जन्मांध होता. त्याचे नाव होते धृतराष्ट्र. मग सत्यवतीने पुन्हा व्यासांना बोलावून घेतले. मातेच्या आज्ञेने त्यांनी अंबालिकेशी सहवास केला, पण ते सत्यवतीला म्हणाले, माझ्याशी सहवास करता अंबालिकेने भीतीने पांढरी पडली होती, म्हणून तिच्या ठाई पांडुरवर्ण पुत्र जन्मेल. त्याचप्रमाणे तिच्या पोटी कर्पूरगौर पुत्र जन्मला. त्याचे नाव पंडू ठेवण्यात आले. ही दोन्ही नातवंडे व्यंग असलेली होती, म्हणून सत्यवतीस वाईट वाटले. तिने व्यासांना पुन्हा पाचारण केले व अंबिकेस भोगदान देऊन सुदृढ व अव्यंग पुत्र देण्यास सांगितले. अंबिकेने होकार दिला, पण ऐन वेळी आपल्या दासीला व्यासांकडे पाठविले. त्यांनी तिला पूर्ण सहकार्य दिले. तिच्याशी सहवास केल्यावर व्यास सत्यवतीला म्हणाले, तुझ्या ज्येष्ठ सुनेने दासीला पाठविले, तिच्या उदरी भगवत भक्त पुत्र जन्मेल. तुझ्या सुनेने माझी प्रतारणा केली, म्हणून या कार्यापुढे बोलावू नकोस. व्यास अंतर्धान पावले. दासी पुत्राचे नाव विदुर ठेवण्यात आले. तो मोठा धर्मज्ञ झाला. विदुर हा यमाच्या अंशाने जन्मला होता. पूर्वी मांडव्य ऋषीने यमाला हा दासीपुत्र होशील असा शाप दिला होता.
तो एकांतात एका पायावर उभे राहून व एक हात वर करून तपश्चर्या करत असे. एके दिवशी काही चोरांनी राजगृही चोरी केली. राजसेवक त्याचा पाठलाग करू लागले. ते चोर मांडवाच्या मागे लपले. राजसेवकांनी चोरासहित त्यालाही पकडून नेले. राजज्ञेने सुळावर चढवले. मांडव्याचा देहत्याग करून यमलोक गाठला व यमाला म्हणाले, माझा काही दोष नसताना मला सुळावर का चढवण्यात आले? यम म्हणाला, पूर्वी तू फुलपाखराला काट्याने टोचून मारले होते, म्हणून या जन्मी भोग नशिबी आला. तेव्हा मांडव्याला राग आला व त्याने यमाला शाप दिला. तू मला एवढ्याशा अपराधाची खूप मोठी शिक्षा दिलीस, म्हणून तू दासीपुत्र होऊन दारिद्र्य भोगशील. यमाने त्याचे पाय धरले व शाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, तू व्यासांच्या तेजाने जन्म घेशील, त्रिकालज्ञानी व धर्मज्ञ होशील, कृष्ण भक्ती करशील. त्याचप्रमाणे यमाने दासीपुत्र म्हणून जन्म घेतला. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.